नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या YouTube चॅनलमध्ये. तर आज आपण पाहणार आहोत ऑल GMC भरतीसाठी जनरल नॉलेजचे काही इम्पॉर्टंट क्वेश्चन्स. तर फ्रेंड्स, हे सारे क्वेश्चन्स खूप जास्त इम्पॉर्टंट आहेत आणि हे क्वेश्चन्स हे करंट अफेअरवर 2025-26 वर आधारित आहेत. तर चला आपण क्वेश्चन पाहूयात. क्वेश्चन नंबर 1 आहे, बालपणीच्या शिक्षण कार्यक्रमात गुंतवणूक करण्यासाठी कोणत्या राज्याने रोडमॅप जारी केला आहे? ऑप्शन ए सिक्कीम, ऑप्शन बी गोवा, ऑप्शन सी मेघालय, ऑप्शन डी मणिपूर. तर आपल्या पहिल्या क्वेश्चनचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी मेघालय. क्वेश्चन नंबर 2, अगस्त्यमलाई हत्ती अभयारण्य जे नुकतेच अधिसूचित करण्यात आले आहेत, कोणत्या राज्यात आहे? क्वेश्चन नंबर 2 काय, अगस्त्यमलाई हत्ती अभयारण्य जे नुकतेच अधिसूचित करण्यात आले आहे ते कोणत्या राज्यात आहे? ऑप्शन ए केरळ, ऑप्शन बी तमिळनाडू, ऑप्शन सी कर्नाटक, ऑप्शन डी तेलंगणा. तर आपल्या दुसऱ्या क्वेश्चनचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी तमिळनाडू. फ्रेंड्स, हे क्वेश्चन फक्त इम्पॉर्टंट आहेत, असे क्वेश्चन्स विचारले जाऊ शकतात. स्पेसिफिकली हेच क्वेश्चन येतील याची मी काही गॅरंटी देऊ शकत नाही, पण काय सांगता येते, एकदा कदाचित हाच क्वेश्चन आला तर. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि उत्तर देण्याचा प्रयत्न करा. क्वेश्चन नंबर 3 आहे, कोणते राज्य राज्यभर स्वामी आत्मानंद इंग्लिश मीडियम मॉडेल कॉलेजेस स्थापन करणार आहे? ऑप्शन ए ओडिशा, ऑप्शन बी छत्तीसगड, ऑप्शन सी आंध्र प्रदेश, ऑप्शन डी बिहार. तर आपल्या तिसऱ्या क्वेश्चनचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी छत्तीसगड. क्वेश्चन नंबर 4, खेळाच्या तिन्ही फॉर्मॅटमध्ये प्रत्येक 100 सामने खेळणारा पहिला भारतीय खेळाडू कोण आहे? ऑप्शन ए MS धोनी, ऑप्शन बी विराट कोहली, ऑप्शन सी रोहित शर्मा, ऑप्शन डी शिखर धवन. तर आपल्या चौथ्या क्वेश्चनचा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी विराट कोहली. क्वेश्चन नंबर 5, दरवर्षी जागतिक रुग्ण सुरक्षा दिन कधी पाळला जातो? ऑप्शन ए 15 सप्टेंबर, ऑप्शन बी 17 सप्टेंबर, ऑप्शन सी 19 सप्टेंबर, ऑप्शन डी 21 सप्टेंबर. तर आपल्या पाचव्या क्वेश्चनचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी 17 सप्टेंबर. क्वेश्चन नंबर 6, ऑक्टोबर 2022 मध्ये ISRO चे भारतीय अंतराळ संशोधन संस्था अध्यक्ष कोण आहेत? ऑप्शन ए RN सुब्रमण्यन, ऑप्शन बी जी महालक्ष्मी, ऑप्शन सी S सोमनाथ, ऑप्शन डी एस चंद्र राजशेखर. तर आपल्या 6व्या क्वेश्चनचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी S सोमनाथ. क्वेश्चन नंबर 7, ॲग्रो स्टार्टअप कॉन्फरन्सचे यजमान कोणते राज्य केंद्रशासित प्रदेश आहेत? ऑप्शन ए कर्नाटक, ऑप्शन बी नवी दिल्ली, ऑप्शन सी आंध्र प्रदेश, ऑप्शन डी उत्तर प्रदेश. तर आपलं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी नवी दिल्ली. क्वेश्चन नंबर 8, भारतातील पहिला संविधान साक्षर जिल्हा बनलेला कोल्लम कोणत्या राज्यात आहे? ऑप्शन ए तमिळनाडू, ऑप्शन बी केरळ, ऑप्शन सी पश्चिम बंगाल, ऑप्शन डी ओडिशा. तर आपल्या 8व्या क्वेश्चनचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी केरळ. क्वेश्चन नंबर 9, नुकतीच दिसलेली नोबल्स हेलन कोणती प्रजाती आहे? ऑप्शन ए साप, ऑप्शन बी कासव, ऑप्शन सी फुलपाखरू, ऑप्शन डी कोळी. तर आपलं 9व्या क्वेश्चनचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी फुलपाखरू. क्वेश्चन नंबर 9, मनमदुराई पॉटरी ज्याला GI टॅग मिळाला आहे तो कोणत्या राज्य केंद्रशासित प्रदेशातील आहे? ऑप्शन ए केरळ, ऑप्शन बी तमिळनाडू, ऑप्शन सी कर्नाटक, ऑप्शन डी गुजरात. तर आपलं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी तमिळनाडू.